दंडवतः। मागे आपण पिवळोत्तरोईला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि श्री प्रभुबाबा दोन्ही देव एकत्र बसून काही महत्वाचा निर्वच करायचे, काही संप्रदार करायचे, जे उद्धरण्यासाठी लागणारा जो कार्यक्रम आहे, स्वरूपाचे अनेक कार्यक्रम घेऊन यावे लागतात. कोणाची खंती विसरून कणव करायची, कोणाची कणव पडून पुढचं करायचं, यासाठी संप्रदार करावा लागतो. स्वरूपाने स्वरूपाचा केलेला निर्वच हा पिवळोत्तरोईला केला. दोन्ही अवतार मौन अवस्थेत बोलले. इथपर्यंत आपण आलो होतो. कोण्या अवताराने कोण्या जीवाला उद्धरायचं असं युद्धपूरला ठरलं. पिवळोत्तरोईला युद्धपूर म्हणजे त्रेतायुगात काय म्हणायचं त्याला? त्रेतायुगामध्ये रुचिकपूर असं पण नाव आहे साहित्यामध्ये. रुचिक ऋषी राहायचे तिथे. असा हा साहित्याचा एक संदर्भ आहे. तिथे कुणाचा आश्रम होता? रुचिक. त्रेतायुगामध्ये तो राजा आला म्हणून असे इतिहास आहे. तो पाणी प्यायला आला, मग कामधेनू कोण होती ती? कोणाचा आश्रम होता? जमदाग्नी ऋषींचा, रेणुका. तिथं ते सगळं त्या सहस्रार्जुनाने कार्तवीर्याने ते केलेलं रणकंदन आहे तिथे. आजही तिथे काही घटना दिसतात है ना. तर अशा प्रकारे ही युद्धपूरला दोन्ही अवतारांच्या भेटीमधून पिवळोत्तरोईला श्री प्रभुबाबा येत असत आणि जेव्हा नगरात विजय करत असत तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री प्रभुबाबांची मूर्ती आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेत असत. आणि मग असे आमचे गोसाई जेव्हा जेव्हा रुद्रपुरात श्री प्रभुबाबा पिवळोत्तरोईकडे यायचे तेव्हा गोसावी सामोरे जायचे. सामोरं जावं, कुणी आलं म्हणजे उठून 5 पावलं पुढे जावं लागतं. अभ्यागत आल्यानंतर अभ्यागत पाहिले की पुढे जावं. हे जे ओझळतीला आपण जेव्हा असतो तेव्हा पुढे जाण्याची अशी वासना असते. पूर्वोत्तर क्षण दुर्लभ हे वचन समोर करून आपण ती भेट तो क्षण त्यावेळेला साजरा करावा, म्हणजे स्वामी तो स्वीकारते. तुम्ही काय साजरं करता तुमच्यावर अवलंबून असतं ते. प्रत्येक विधीमध्ये आद्यंती दैवाणीमध्ये पुरुष असतो. प्रत्येक विधी मागे ते साधक तुम्हाला मिळवले हा आधी दैवाचा कड झाला. आता तुम्ही समोर जाऊन दंडवत करणे, या म्हणणे, मग तो नामधारक असो, वासनिक असो, भिक्षुक असो, कोणी का तो इथेच आहे ना. असं हा आचार स्वामींनी इथं दाखवलेला आहे. पुढारी श्री प्रभू गोसावी आणि मग पुढे येऊन यायचे आणि मग दोन्ही गोसाव्याशी तिथे पाळीवरी आसन व्हायचं. पाळीवर स्वामी बसले असताना श्री प्रभू गोसावी तिथे खेळ करायचे.
खेळ करत करत क्षेत्र खाजाशी विजयी करायचे आणि मग मार्गी वाटे जाताना तिथे एक मातंग होता. तो मातंग पानाची पातळी करून ठेवी. तेवरी जेवळी जे पदार्थ ते डोणे भरून ठेवले असते. द्रोण एक डोना हुरडा, एक डोना लिंबू, एक डोना ओंबिया, एक डोना चण्याचे सोले, एक डोना घोळाणा. घोळाणा म्हणजे गव्हाच्या ओंब्या किंवा घोळाणा म्हणजे कुठं घोळाणा ओळखल्यावर लीळा चरित्रामध्ये त्या उपाध्यवासांना बटिका म्हणाले जा काय चनियाचा घोळाणा घेऊन या आणि म्हणाले बोर घेऊन या जा गोडगोड बोर आणा. बायकांना सांगितलं आज घोळ्याची आरोग्य मला करायची. इकडं पिंपळगाव आहे नगर जिल्ह्यामध्ये. तिथे घोळाणा स्वामींनी करायला लावला. त्याच्यामध्ये हे सगळं मिश्र करायचं. ओंब्या ओंब्याचा उल्लेख आहे ना इथे. चण्याचे सोले वेगळे इथं एक डोना ओंबिया वेगळ्या झोपू नका. ओंबिया वेगळ्या आणि ते घोळाणा आहे. साहित्याचा अभ्यास करताना काही गोष्टी तुम्हाला समोर ठेवाव्या लागतात. त्याला घोळाणा म्हणतात. लिंबाची थोडीशी पानं पण असतात त्याच्यामध्ये. पुन्हा वेगवेगळ्या भाजीपाला, हे कच्ची बोरं, असं सगळं स्वामी मिक्स फ्रूट थोडक्यात जातात. मिक्स फ्रूटची भाजी करता जातात कार्यक्रमात. त्यावेळेला पण हे साहित्य उपलब्ध आहे आणि स्वामींनी ते करायला लावलेलं आहे. उपाध्यवासाला तिथे पिंपळगावला. तो घोळाणा एकी डोना लाखाचे सोले, एक डोना वाटाण्याचे सोले, एक डोना वालाच्या पोपटीचे. पोपटी वाल आता पण मार्केटला असतो. त्याच्यामधले बिया खानदेशात असतो हा पोपटी वाल. तुरीचे सोले, कुरुंदणे, उळा उळा पण आला इथे एकी डोना कोळी वाळके, उसाच्या पेऱ्या एका द्रोणामध्ये, एक द्रोणामध्ये उदक भरून ठेवले असे. एवढ्या वस्तू तो गोळा करून ठेवायचा. त्या मातंगाचं नाव काय? नाव त्याच सारंगो नाव आहे. सारंगो श्री प्रभू चरित्रात येतात. साधकाला कमीत कमी पिवळटण्याची लीळा तरी पाठच पाहिजे. तरच तो साधनवंत. मग तो उपदेश असो, वाचनिक असो, साधू असो, ते हे चित्रखाची लीळा आठवावीच लागते त्याला. पिवळटण्याची लीळा आठवावीच लागते. तरच तुमची साध्य परयोग्यता चरित्रार्थ होते, नाहीतर होत नाही. हा ज्ञानपंथ आहे. एवढं तरी ज्ञान तुम्हाला काय तिथे हरभरे चोने सगळं नेहमीच्या गोष्टी सहवासातल्या आहेत ना, त्या आठवायच्या. आणि तो मातंग तो बिचारा इतका भाग्यवान आहे की त्याच्या शेतामध्ये तो पदार्थ शेतात ठेवायचा आणि दोन्ही अवतार तिथे यायचे तो कडव्याच्या आड बसायचा. श्री प्रभू बाबा आले तिथे आमचे गोसावी सोबत असायचे. मग श्री प्रभू बाबा तिथे एकटेच यायचे आणि मग ते श्री प्रभू बाबा ते क्षेत्र खाज देखवणी ऐशे चवकती आणि म्हणते मेला जाई काय हे काय केलं ते म्हणाले.
हे काय आचार्याचे शब्द आहेत. अरे वा, अरे मेला जाय म्हणून तेथे उकडा असून उपार दाखवताना ही लीळा. हो 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 हो, छान झालं हो म्हणाले, काय केलं हो म्हणाले. आणि म्हणून तिथे अनुक्रमे डोळे असतील ते व्यतिक्रमे ठेवी. आता द्रोणांचा तो ठेवण्याचा प्रकार, हे व्यतिक्रम ठेवायचे शिवगुरु बाबा. मागू ते अनुक्रमे ठेविती, ते पदार्थ अवलोकन करायचे त्या कृपा दृष्टीने. ते इकडलं डोन तिकडं, तिकडलं इकडं, इकडलं तिकडं. मग तिथे अवघे पदार्थ चावी थुंकी करते श्री प्रभू बाबा. आणि थोडे थोडे आरोग्य करायचे. श्री गगनाची वास पाहिजे. पुन्हा पदार्थ खायचे. आणि तिथे त्या द्रोणामध्ये उदक पान असायचे. ते उदक पान करायचे स्वामी. करताना चूळ भरायची. श्री प्रभू बाबा चूळ भरताना, गोळा करताना बोटाने श्रीमुखामध्ये श्रीदंत पंक्ती दिसायच्या त्यावेळेला. आणि मग असं गोळा करून श्री प्रभू चूळ भरायचे. हे सतत जीवनात आठवलं पाहिजे, तर तुम्हाला ते भाव दिसतील श्री प्रभूंचे. आणि स्वामी ते अवलोकन करायचे. लीळा स्वामी पाहिजे की कसे पदार्थ खातात, कशी आवली लीळा म्हणाले. विलक्षण पूजा अवसर आहे आता हा दोन्ही अवताराचा. तो पंथात आलेला नाही, पण खरी विलक्षणता तिथे आहे. ती सगळ्या द्रोणांमध्ये ते इकडलं तिकडं, तिकडलं इकडं मिक्स करून मग ते खाऊन काय तवी थुंकी करून हास्य करून अहो मेला कशाला आणलं म्हणून. आणि ते उकड असून बसलेले आहे, स्वामी समोर बसलेले आहे. तो कडव्या काढून तो मातंग मातंग स्थानी स्वतःला ठेवावा आणि कडव्या काढून ही मूर्ती अवलोकन केली पाहिजे. भावना स्मरण आहे. दोन्ही अवतार, ते पदार्थ आणि कडव्यात लपलेला तुम्ही मातंग होता आलं पाहिजे. आणि मग अशा प्रकारे ते चूळ भरल्यानंतर मग आमचा गोसावी तेच विजय कर. तो प्रसाद महाप्रसाद आहे. आणि मग आमच्या गोसाव्याशी प्रसाद होय. आणि मग आमची गोसावी 10व्या दिवशी विजय करायची. मग तो मातंग दुही देवाची निळाप आहे आणि दंडवते खाली. एरेरा गोसाव्यांचा प्रसाद तो तयाशी होय. दोन्ही देवाचा प्रसाद. आणि मग असा दिनक्रम दुसऱ्या दिवशी तो पुन्हा डबल द्रोण आणून ठेवायचा. तर आनंद व्हायचा. आणि अशा प्रकारे तो सारंग भाग्यवान ठरतो या दिशेने. श्री प्रभू गोसावी मंगाशी खेळत खेळत विहिरीशी विजयी करतो. आमचे गोसावी श्री प्रभू गोसाव्यांचा खेळ पाहत पाहत विजयी करते. खेळ आहे, खेळ क्रीडा, केळी क्रीडा पण शब्द आहे. केळी क्रीडा पहाव्या, आठवाव्या. स्वामी अवलोकन करायचे. म्हणजे बघा तुझी जायचे. आणि मग ते स्वामींचं जाणं म्हणजे ते उत्तरासंगी स्तोत्र, त्रिवेणी, ते स्वामींची खाड, अर्धउन्मिलित नेत्र, ती वंकट, अद्भुत स्वामी चालायचे रस्त्याने. 16 मीटरचा तो कपडा, ती घातलेली वेशभूषा आणि श्री बाबांची मूर्ती अशी ठेवणी होती. बेणी घालायची श्री प्रभू नाही का, भांग फोडायचे. आणि असे श्री शिवबाबांचं ते दर्शन आता स्वामी घ्यायचे. त्याच्यामध्ये काही चिंतन असतं, असं गुप्त चिंतन आहे. काही भाग सांगताही येत नाही.
पण सांगावा बी लागतो. न सांगता सांगितलेलं काही वैशिष्ट्य इथे या लिळेमध्ये असतात. स्वामी मग श्री प्रभू म्हणायचे, "जाऊ मेला जाय जाय ना म्हणे." आणि मग एरा घरी विजयी करुणी मग दर्भेश्वरी खेळ करती. मग श्री प्रभू गोसावी परमेश्वर पुन्हा विजयी करती. पिवळ तळीला आमचे गोसावी बोळीत विजयी करते. तिथपर्यंत पुन्हा स्वामी पिवळ तळीला यायचे. क्षेत्रखास पिवळ तळली दाबेली, दाबेली पिवळ तळली क्षेत्रखास, असा हा क्रम ठरलेला राहायचा. ते स्वामी विजय करायचे. आणि मग तेच राहुनी भाळ प्रदेशावर श्रीकर ठेव, भाळ प्रदेशावर श्रीकर ठेवायचे आमचे गोसावी. आणि श्री प्रभू गोसावी रथपुरात विजयी करती. तवेरे आमचे गोसावी पाहतच असते. तोपर्यंत तो क्षण ती श्री मूर्ती आठवायचे. ही आपणाला अशी आठवावी यासाठी ही लीळा आहे. आपणही कधी कधी लोक असा श्रीकर ठेवून तर आपण ते बघावं आपले स्वामी काय करतात आपल्या. सिद्धपूरचे स्थान आठवाल तर तिथे ते सगळे अवतार तुम्हाला दिसतील. तिथे दोन्ही अवतार. आणि मग अशा प्रकारे बोळवीत बोळवीत जाती ऐशी प्रतिदिनी दोही देवाशी पिवळतळलिया भेटी होय. थोडक्यात म्हणाले दररोज हा कार्यक्रम, दररोज ह्या क्रीडा लीळा दररोज व्हायच्या आणि अशाच व्हायच्या. कदाचित एखादे वेळी श्री प्रभू गोसावी न येती. ते दिवशी आमची गोसावी विजयी करती. मा पिवळतळल्यावरी पाळेवरी उभे राहून परमेश्वर पुराकडे भाळस्थळावर श्रीकर ठेवून पाहतच असते. मग गोसावी मागवते दाभेरीशी विजय. ते जर नाही आले तर स्वामी तितका वेळ उभा राहायचे. त्या पिवळतळीच्या पाळीवर उभा राहायचे. परमेश्वर पुराकडे भाळस्थळावर श्रीकर ठेवून वाट पाहत असायचे. आपण पाहावे मग आता कधी येतात स्वामी उत्तरापंथीहून. उत्तरापंथीहून येतील. येताना स्वामींना सांगावं श्री प्रभू बाबांना घेऊन या. येताना सांगावं दत्तात्रय प्रभूंनाही घेऊन या. आणि ती दोन्ही अवतार आलेली दिसावे तुम्हाला, की महावरून दत्तात्रय प्रभू आले उत्तरापंथीहून. श्रद्धा स्वामी आले ऋतपूर्वून. श्री प्रभू बाबा आले द्वारावतीहून. शुक्रपाणी प्रभू बाबा आले. हे विद्यमान अवतार. आणि जो अवताराचं स्वरूप व्यक्त होतं ते सृष्टी नाशेपर्यंत स्वरूपाला जातच नाही. श्रीकृष्णांचं व्यक्तेश्वर स्वरूप श्रीकृष्ण प्रभू आले. आता तुम्ही त्यांच्याशी बोलताय. म्हणून हे इतकं तरी स्मरण, भाव स्मरण तुमचं हे तुम्हाला साध्य झालं पाहिजे. आणि हे तुम्ही कधी करू शकता जेव्हा तुम्हाला उजळता असेल विधीची. प्रत्येक विधीमध्ये तुमचा कड पूर्ण झाला पाहिजे. यथोचित ज्ञानपूर्वक प्रसन्नतेने असं उदास टेन्शन युक्त चेहऱ्यांनी काही आठवता येणार नाही. उद्वेग आहे तुमच्या मनात, चित्त अस्वस्थ आहे, आधी व्याधी लागलेल्या आहेत, शरीर साथ देत नाही. त्यावेळेला तुम्ही काय आठवू. आलिंबन आलिंबन ओढवलेलं आहे काय नव्हतेच. लोचे लावून ठेवलेले आहेत. पैशाची चिंता, गाडी घेतल्या गाडीची चिंता आहे ना.
परिवाराची चिंता जर तुम्ही आज दृष्टपर केली तर ती विधीत मोडेल. परिवाराचा फालतू लाड करून चिंता वाढवली तर त्या विधीत मोडेल. तुम्ही कसं आठवायचे देवाला, त्यांचं तुम्हाला अनंत सामायते अनेक न सामाय, अनेक सामायते अनंत न सामाय. अनंत आहे तो परमेश्वर इथं सामावलेला. स्वामी कसं म्हणाले, अनंत सामाय हृदय, तर तिथे अनेक सामावत नाही. मग हा दोन अनंत पाची अनंत सामावायचे तुम्हाला. अशा प्रकारे ही लीळा इथे संपन्न होत असताना इथे रूपनायकांच्या घरी आता श्री प्रभू बाबांचं आगमन होणार आहे. श्री प्रभू बाबा हे साधेचे मामा, त्यांचं घर रद्धपूरला आहे एक घर, आणि एक घर काटसूरला आहे. गोसावी दर्भेश्वराच्या बाळाण्यावर असून असे स्वामींना तेव्हा रूपनायकाले गोसाव्यात हे देखील आणि दर्शना सभेत वेधले. दंडवते घातली, श्रीचरणा लागली. गोसाव्या ते विनविले, जी माझ्या गावाची विधी करावी. गोसावी म्हणले, आपल्या गावात काटसुराच्या घोड्या वाहून घेऊन गेले. काटसूर पाहिलेलंच आहे. तिथे गोसावी विजय, स्वामींनी ती त्यांची विनंती मान्य केली आणि घोडा आणलेला आहे त्याने श्रीचरण प्रक्षालन केले. ते घोड्याची लीळा येते. घोड्यावर बसलेला आहे स्वामी, आहे ना. हेडावांनी घोडे वळवले होता. अचलपूरला सीमा उल्लंघन दसऱ्याच्या दिवशी पण घोडा वळवणार आहे. घोड्याचा काही संबंध आहे त्या ऋतुपुराला. 12 घोड्याचं स्थान आहे. ऋषिक ऋषींनी किती घोडे मागितले होते श्री दत्तात्रय प्रभूंना? माहूरला तपस्या केली, म्हणाले मला 500. कसले घोडे? श्यामकर्ण. श्यामकर्ण म्हणजे पांढर शरीर आणि ज्या घोड्याचे कान श्याम आहेत, सावळे काळे, त्याला म्हणतात श्यामकर्ण. ऋषींना काय गरज पडली होती बघा. हा, त्या म्हाताऱ्याला विवाह करायचा होता म्हणून त्यांनी कुणाकडे गेलता तो? राजा दागी, काय नाव त्या राजाकडे गेलता. त्या राजाने आयडिया सांगितली. तो राजा हुशार होता. तो म्हणाला, माझ्या पोरीशी लग्न करायचं ना, तुम्हाला 500 श्याम करणार. असं तर असं ते रत्नपूरला असे म्हणून 12 घोडे आहेत. 12 घोडे कोणा अवतारातले असतील? श्री प्रभू बाबांचा घोडा, चक्रधर स्वामींचे घोडे. एक कल्पना करा तुम्ही. प्रतिकात्मक असतं ते. सगळं साहित्यात लिहिता येत नाही, सगळं वर्णन करता येत नाही. दत्तात्रय प्रभूंच्या घोड्यावर बसलेली वेळा नाही कुठे आहे की नाही. ते आहेत वेगवेगळे वेश आहेत. असं तर आपण अशी रूप नाही भाग्याचे आहे. घोडं पण उपयोगी गेलं. आपलं काय उपयोगी जाईल सांगता येत नाही. म्हणून तरुणपणातच देवदेव झाला पाहिजे चांगल्या प्रकारे, आहे ना. हे आठवत आलं पाहिजे ना. आणि मग त्यांनी ओढणी दिली, मर्दना झाली, मातणी झाली, पूजा झाली, आरोग्या लागी विनवले म्हणून गोसाव्यांचं ताट झालं. तद्भावी दुधा तुपा वाटी भरून ताटावर ठेवली. दुधा तुपाची आरोग्य झाली, गोळा विडा झाला. ते त्याच्या घरी वस्ती झाली. मग उदयाशी तेथून विजय केले. आणि ही लीळा सर्वज्ञानी जोगेश्वरी पाणीपात्रावर साधेप्रती निरोपण केलेली आहे. साधीला तेव्हा स्वामी म्हणतात, माम्याच्या घरी जेव्हा
तुर्तपूरला जाल तर का भिक्षा करून देवा. त्यावेळेला साधा म्हणते, हा बाबा गोसाई माम्या ते केवी जाणती. सर्व म्हणाले, हो, हे पूर्वी दाभिदेशी गेले होते. पूर्वी म्हणजे एकांतामध्ये आम्ही गेलेलो आहे तुमच्या मामांच्या घरी. तर अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या या रूपनायकांच्या भेटीची लीळा येथे थांबते. दोही देवाचा संबंध ज्या पिवळ तळईला नक्षत्र खाल्ला आहे, त्या पिवळ तळईला दोही अवतार काही संवाद करायचे. तिथे व्यक्त समृद्धीचा, स्वीकार स्वरूपाचा, जीवदानाचा हा निश्चय तिथे केलेला आहे. म्हणून ही पिवळतळीची जी लीळा आहे, ही लीळा केवळाची लीळा आहे आणि कैवल्याची चेष्टा आहे. लीळेचे 4 प्रकार आहेत. मनुष्यवेशाची लीळा, मायापुराची लीळा, माया वेशाची लीळा, कैवल्याची लीळा, केवळाची लीळा, अशी 5 प्रकार असतात. म्हणून हे सांगतात, हे केवळ परमेश्वराची दोन्ही अवताराच्या मायापुरामध्ये जे केवळ परमेश्वर स्वरूप व्यक्त झालं, त्या केवळ परमेश्वर स्वरूपाची लीळा असून कैवल्याची चेष्टा आहे. नामलीळा मूर्ती चेष्टा आठवायची ना तुम्हाला. ही चेष्टा आहे. इथे कुणीच बोलत नाही काय तिथे, आणि सगळंच बोललं जातं. अशी ती लीळा कैवल्याची ती चेष्टा आहे, केवळाची लीळा आहे. मायापुरातला केवळ परमेश्वर तिथे व्यक्त होऊन थांबलेले आहे. विचार विमर्श चालू आहे. उद्धरणाचा संप्रधार चालू आहे. ह्याला केवळ म्हणायचं होतं. केवळ वेदे कैवल्याची प्राप्ती द्यायची ना तुम्हाला. मग या केवळाला जीव केवळ कसा करायचा आहे, जीवाला केवळ करावं लागेल. मग हे केवळत्व सिद्ध करण्यासाठी कैवल्य परमेश्वर तिथे व्यक्त आहे. कैवल्याचा आणि माझा चक्रपाणी, हा निश्चय तिथे चालू आहे की तुम्ही समळ जीवाचे उद्धार आहे. आम्ही शुद्ध जीवाचे, आम्ही हे असं नित्यदिनी आम्ही 60 जीवाचे 27 करू. तुम्ही ते ब्रह्मपदा पुढे महिमट येणार आहेत. अभय हे सगळं संप्रदाय सगळ्यांना दान द्यायचंय तिथे. न्याय भारतीय हे सगळं आम्ही रुक्मिणी स्वयंवराचं लघुनाट्य करणार आहेत बरं का. हा, हो, जगत पंडित महिमभट्टांच्या इथे तो सोनाट घालणार आहे बरं तिथे. हा, महादाय येईल आमची वाराणसी होऊन. हे सगळं तिथे निश्चय झाला. त्याला संप्रधार. आणि पुढे भविष्यात आपण पण तिथे येणार आहे. समग्र महानुभाव पंत तुम्हाला तिथे येईल दंडवत करायला, स्थान करायला. अधिकारी आहेत ना आपण तेव्हा ठरलेले आहेत तिथे. आणि मग आपण तिथे कसे असो वगैरे 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 सगळं. तुम्ही कुठे उभा आहात या परमार्गाच्या ज्ञानाच्या आतमध्ये, तुम्ही कुठे उभे आहात, तसं तसं तुम्हाला ते ईश्वरत्व प्रगट. म्हणून ते म्हणतात की ही अशी लीळा आहे बाबा.
तर ते म्हणतात की आता श्री प्रभूचा संबंध झाला, मग स्वामींचा संबंध होय की नाही. त्यामुळे संबंध होय निक्षेप होय. संबंध हे स्वरूप सामर्थ्य निरंतर उद्या ते पावे. हे दोन्ही अवताराचा संबंध, दोन्ही अवतारांच्या कृपा येतील है ना, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी येत असतात. समान गुणधर्म येते तिथे ते आपोआप आरोपेल. अवकाशी आस्फारे तर किती अंतर, ना दुरांतर ना मायापर्यंत. यथा दिशा अमंगळा असती ती अमंगळा होती. यथा मनुष्यंशे सामर्थ्य शिवेपर्यंत सदोष. हे सांगायचे थोडक्यात. स्वामी दररोज अमंगळात या मंगळ करतात आपल्या साधकासाठी दररोज. मग तिथे सामर्थ्य ठेवतात स्वामी. मंगळ करायचं म्हणजे मांगल्य करावं लागेल ना. म्हणजे दुरांतरी असो तुमची कशी भावना आहे ते म्हणा स्वामींना. हे देवा श्री चक्रधर महाराज, माझ्यासाठी तुम्ही आता उत्तरापंथी वळून अमंगळ दिशा आहेत, मी ज्या भागात अटन विजन करणार आहे. अटन विजन म्हणजे अंतरातलं. त्यामुळे जो विधी आचरणार आहे त्या विधी आचरणासाठी मला माझ्यासाठी दशदिशा मंगळ कराव्यात. किंवा मी ज्या आश्रमात बसून राहणार आहे तुमचं चिंतन करायला, पोथी पान देव धर्म काय असेलच ना, त्यासाठी त्या दिशेचा प्रभाव तुमच्या जीवनात पडत असतो. आपण म्हणतो ना, कोणाचं तोंड पाहिले बाबा आज दिवस लय खराब, तुमचं 10 दिवसांनी कसणूक तोंड तुम्हाला करून पाहिलं तर तुम्ही बरबाद व्हाल. तुम्हाला अस्वस्थ वाटेल, दुःखी व्हाल तुम्ही. फार अवघड आहे ते. तुम्हाला सहज वाटतं का आपला जो आचार आहे, आपला जो विधी आहे किंवा आपलं जे वागणं आहे ते कळत नाही देवाला? असं वाटतं प्रत्येकाला. स्वामी उत्तरापंथी आहेत, आपलं काहीच कळत नाही, आपले छक्के पंजे डाव, असं नसतं ते. तेच अमंगळ होतं तुमच्या जीवनात, तुम्हाला मंगळ घेऊन येतं. तुम्ही पारायण केलं ना काहीतरी, काय म्हणून अमंगळा ते, आता म्हणलं तुम्ही प्रायचित्त मंगल नामा मंगल मंगल नाम. अमंगळाने हे शब्द आला की तुम्हाला साहित्य आठवलं पाहिजे. अमंगळाने जीवन भरले प्रभुराया. अमंगळ तो काय तुमच्या जीवनामध्ये हे आहे, आणि मग ते अमंगळ तो स्वामींनी नष्ट करा. अमंगळात या मंगळ कराव्या, ते अनिष्ट जीव देऊ नये जीवनात. आणि जर ते आलं तर तुम्हाला आधी व्याधी रोग महारोग पीडा दुःख अस्वस्थता आणि येणारे संकट थांबत नाहीत. काही ना काही संकट चालू राहत. तुम्ही जर ज्ञान संपन्न असाल तर मला ही देवाचीच कृपा आहे. अरे वा 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 वा, माझा अर्धांग वायू झाला, अर्ध्या झाला का? अरे देवा पूर्ण कर ना. हा उच्च विचारांचा एक भाग असतो. एक पाय तुटला अरे दुसरा तोड ना देवा. तो विचार करतो साधू, अरे ह्या पायाने अनिष्ट केला असेल बर का, म्हणून स्वामींनी माझा पाय तोडला. शुगरने गेला का? आता हा एक उच्च विचारात स्वस्थता मानते. तुम्ही कसे आहात, किरण संस्काराचे आहेत, खीन विचाराचे असाल तर तुम्हाला कुठे सुख नाही लाभणार. साधू व्हा, फकीर व्हा, संन्यासी व्हा, नाहीतर आणखी कुठेही व्हा, तर हे इथे अमंगळत्व असतं ते तुमच्या जीवनात प्रवेश करतं. म्हणून स्वामींना दररोज प्रार्थना करावी की देवा मला अमंगळ दिशाच काय, समळ अमंगळ माझ्या जीवनात येऊ देऊ नको. जे आलेलं आहे त्याचं मी निस्तळ प्रायचित्त करून, पण नवीन आल्यावर
मग ते मंगळ तो कसं करतात स्वामी, त्याला विरोधी प्रमाण दिलं. यथा मनुष्य हिंसेचे सामर्थ्य शिवेपर्यंत सदोष. मनुष्य हिंसा झाली त्या गावात, तर त्या हिंसेचं सामर्थ्य किती आहे, त्या गावाच्या शिवेपर्यंत. ह्या गावातली त्या गावात हिंसा झाली तर त्या गावात ते शिवेपर्यंत. आता आजकाल तर हिंसेचं काही मर्यादाच नाही. शत्रू प्राण्यांची हिंसा तर अगदी रोडला 3 बांबू आणि 1 दोरी असते, शेजारी बोकड बसलेला. काय अजब प्रकार आहे ना. आता हिंसावरती ते स्थानिक महात्मे आपण ही युगा जन्माला आलो ना, म्हणून ते वचन स्वामींचं पाळायला खूप त्रास आहे. न पाळते असेल ते पाळते करा, कशाचं पाळत सगळीकडनं पाळतच भरलेलं आहे आता. भ्रूण हिंसा गावोगाव हे चालतातच काय. भयानक प्रकारचं कलियुगात आपण आपली अस्थिपरी आचरायची आहे तुम्हाला. आणि म्हणून आचार्य म्हणाले स्वग्रामे सकळाचार, म्हणून ही आश्रम व्यवस्था आपल्या वृद्धाचारात जाणवयात आलेली आहे. इथे तुमचा टापटीप मध्ये तुम्ही आचार करू शकता. छानपैकी तुम्ही काही हरकत नाही करायला. म्हणून श्रुती स्मृती कसं आहे अन्वय काय माररूढी. पुढचं काय श्रुती स्मृती नंतर काय म्हणाले, स्पष्ट बोला ना. श्रुती गोसाव्यांची पुढं पटकन सांगा ना. बर पुढे मारून रोडी म्हणा, त्याच्यामुळे सगळे आचार्य आले. आणि वृद्धाचार कुठून, ही मार्गरूढी. हा वृद्धाचार असा आहे आणि या चारी मगचा विचार करावा लागेल. आणि तुम्ही नुसतं सूत्रपाठ वाचला तर तुम्ही विपरीत होऊन जा है ना. नवीन उपदेश असतो, मग तो वाचनिक होतो, मग सूत्रपाठाला अभ्यास करतो. मग तो काय करतो, केवळ त्या सूत्रावर बोट ठेवतो. बघा बघा म्हणाले स्वामीने काय हे सांगितलं, त्याच्या तिथे विपरीतत्वाला, अनिष्ठाला, अमंगळाला प्रारंभ होतो ना. हा कलियुगाचा असा प्रभाव आहे मोठा. आणि मग सर्वसामान्य साधक ही म्हणतो हे काय देवाने सांगितलंय, आणि इथे देवाची कृपा आहे ना. समग्र गुरुकुळावर जे साम्राज्य आहे, भौतिक म्हणा की कुणाचं आहे ते, स्वामींचंच आहे ना. स्वामींना अभिप्रेत आहे, पण दुसरा अभिप्रेत आहे अत्यंती दैव केले देवाने. दैवाचा कड संपलेला आहे, आता मध्ये पुरुषाचा कड राहिला आहे. मस्त 3 टाइम पोथी पहाटे 3ला उठावं आहे की नाही, स्मरण करावं, पोथी करावी, टाइम मेंटेनन्स करावं लागेल ना तुम्हाला. सगळ्या सुख सुविधा दिल्यात ना देवानी, कशासाठी दिल्या, गाडी दिली, 2 व्हीलर दिलं, ही स्वामींची कृपा समजायची. तर त्या कृपेचा अर्थ कसा समजायचा, हा देवदेव करायला वेळ भेटावा. स्वभाव पाळणार तुम्ही कुठे जा, स्वभाव तर पाळाल की नाही. तुम्ही अस्थिपरीचा आचार केल्यामुळे सुसू करायला जाणार नाही का, झोपणार नाही का, तुम्ही झोपणार, खाणार नाही का, जांभळी देणार नाही का, अष्ट स्वभाव पाळणार ना तुम्ही. अष्ट स्वभावासाठी तुम्हाला भिक्षेसाठी गाव शोधावंच लागेल की नाही, का नाही शोधणार.
मग ते तुम्ही विधीपूर्वक शोधलं तर ठीक आहे, ओळखीचं गाव शोधलं तर, उपदेशाचं गाव शोधलं तर, आता बघा कशी गंमत असते. तो सर्व विधी हा विधी होऊन जातो आणि एखाद्या अविधीमध्ये तुम्हाला विधी प्राप्त करायचा. आपण हे सगळं अविधीच आहे. त्या अविधीमध्ये तुम्हाला विधीचं साम्राज्य स्थापित करायचं ही तुमची कुशलता आहे. आणि म्हणून ते सांगतात की तुम्हाला जे अमंगळत्व आहे, ही सदोषता आहे तुम्हाला आता. तुमच्या शिवेपर्यंत काय आता घरापर्यंत येऊन थांबली, उंबऱ्यापर्यंत. अमंगळत्व हे नष्ट करण्यासाठी अशा प्रकारची लीळा इथे आहे. दंड